हाय हॅलो फ्रेंड्स, उषास रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटणाला पण मागे पाळेल अशी सोयाबीनची भाजी। दिसायला तर ही व्हेज दिसते, पण खाताना ही सेम मटणासारखी लागते। ज्या पद्धतीने मी ही भाजी केली आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही केलात तर एक चपातीच्या ऐवजी 2 चपाती नक्कीच खाल। चला पाहूया चमचमीत सोयाबीनची भाजी। पाव किलो सोयाबीन घेतलेले आहेत। इथे मी एका बाजूला कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता हे सोयाबीन आहेत ना, ते आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ। 10 ते 15 मिनिटं आपण या गरम पाण्यामध्ये आपण असंच ठेवून देणार आहोत, जेणेकरून हे एकदम छान फुलले जातील आणि याच्यामधला जो स्टार्च आहे ना तो निघून जाईल। भिजवत ठेवले होते ना गरम पाण्यामध्ये, ते बघा पूर्ण पाणी याचं शोषून घेतलेलं। आता आपल्याला ना हे पिळून काढायचं, पण हे गरम आहेत तर हे बघा असं पूर्ण स्टार्च आहे ना याचा, पूर्ण गरम पाण्याचा आपण स्टार्च आहे ना जरा थंड झाल्याच्या नंतर असं पिळून काढायचं आहे। हे बघा पाणी बघा पूर्ण असं काढून टाकायचं, दाबून एकदम पाणी हा काढून टाकायचं आहे। हे पूर्ण असं गरम पाण्यात काढायचं आहे, जेणेकरून ना आपल्याला हे सोयाबीन मस्त असे छान असे पिळून घेतल्याच्या नंतर एकदम टेस्टी लागणार। हे फेकून द्यायचं पाणी। तर बघा ह्याच कढईमध्ये ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं असू शकतो पाणी बघा, त्याच्यामुळे ना थोडंसं पण हलक्या पद्धतीने थोडं फ्राय करून घेऊया। तेल न टाकता हा स्टार्च निघण्यासाठी फक्त आपण थोडंसं असं फ्राय करून घेऊया। आता तुम्ही बघू शकताय ह्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। तुम्ही दाबून बघितलात ना तर यातलं पाणी काही निघणार नाही, तसं पाणी आता निघून गेलेलं आहे। सोया मसालाची भाजी करण्यासाठी आपल्याला हे बघा वाटण लागणार आहे। तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच इतका अद्रक घेतलेला आहे आणि 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली चिरून। इथे मी कोथिंबीर देठ असतात ना ते मी काढलेले नाहीये, ते कारण देठामुळे ना खूप छान अशी टेस्ट येते भाजीला, त्याच्यामुळे मी देठ काढले नाहीत। मिक्सर जार मध्ये घेते। तोडून टाकूया मिरची आपण ही। आता हा वाटण आपण करून घेणार आहोत। तर हे बघा वाटणाचं छान आपण दळून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी पाणी नाही टाकलं अजिबात, न पाणी टाकताच हे वाटण आपलं छान असं दळून झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण घेऊया 2 चमच इतकं तेल। कढई छान तापल्याच्या नंतर बघा तेल पण छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण घेणार आहोत 2 चिरलेले बारीक कांदे। कांदा छान असा मऊ झाला पाहिजे। कांदा मऊ होत आहे तोपर्यंत ना आपण तिकडे मऊ होते तोपर्यंत आपण इथे टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि छान असं उकळी येऊन देणार आहोत। त्या पाण्यामध्ये ना आपण टाकणार आहोत चहापत्ती। तर ही चहापत्ती मी का टाकते ते मी तुम्हाला नंतर सांगेन। इथे मी ना 2 चमच इतकी चहापत्ती टाकलेली आहे आणि याला छान अशी उकळ येऊन देऊया। बघू शकताय छान असा सोनेरी कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण वाटप केलं, दळून घेतलं होतं ना, आता ह्याची वाटप दळून घेतलं होतं टोमॅटो मिरचीचं, ते आपण ह्यामध्ये घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टाकल्याच्या नंतर आपण 2 ते 3 मिनिटं छान असं परतवून घेणार आहोत। का परतवायचं माहितीये का, याच्यामध्ये आपण जे अद्रक टाकलेलं आहे, लसूण टाकलेले आहे, मिरची टाकली आहे, याचा ना उग्र वास जो असतो ना तो निघून जाईल। त्याच्यामुळे ना 2 मिनिटं तरी छान असं परतवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असं तेल पण सुटलेलं आहे आणि आपला हा जो वाटप दळलेला होता ना तो पण छान असं मिक्स झालेला आहे कांद्यामध्ये। आता यामध्ये आपण घेणार आहे सुके मसाले। त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे 2 चमच इतकं धने पावडर, हा पावभाजी मसाला घेतलेला आहे 1 चमच आणि हा मटन मसाला घेतलेला आहे 2 चमच इतकं मटन मसाला घेतलेला आहे आणि 1 चमच इतकं मी गरम मसाला घेतलेला आहे, जो घरगुती आहे गरम मसाला। तर छान असं मिक्स करून घेऊया। मसाले काळजी घ्या, मसाले जळले नाही पाहिजेत, खाली मसाले जळू नये ह्याच्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकून घेते आणि 2 मिनिटं हा मसाला आपण छान परतवून घेऊया। चहापूड टाकली होती ना ती बघा छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर छान असा मसाला फ्राय झालेला आहे। आपण जे सुके मसाले टाकले होते
ते पण मस्त असे फ्राय झाले आहेत. इथे अर्धा चम्मच आपण हळद टाकणार आहोत. 1 चम्मच इतकं लाल तिखट घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आपण घेणार आहोत सोयाबीन, जे फ्राय केले होते ते सगळे सोयाबीन मी ह्याच्यामध्ये घेतले आहेत आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घेऊया. आता भाजी चहापत्ती आपण उकळवून घेतली होती ना, ती आपण एका बाउलमध्ये गाळून घेऊया. आपल्याला ही चहापत्ती घ्यायची नाहीये, तर आपल्याला हा चहापत्तीचा पाणी लागणार आहे. तर बघा गरमच पाणी आहे. आता हे चहापत्तीचं जे पाणी आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. सगळंच मी पाणी टाकून घेतलं. चहापत्तीचं पाणी घेण्याचं कारण हेच आहे की आपल्या ह्या भाजीला छान अशी टेस्ट येणार चहापत्तीच्या पाण्यामुळे. तुम्ही एकदा जरूर करून बघा. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप मस्त टेस्ट येते ह्या भाजीला. तर मसाले पण छान झालेले आहेत आणि चहापत्तीचं पाणी टाकल्यामुळे ना ह्याचा कलर पण छान येणार आहे. आता यामध्ये आपण घेतलं आहे 1 चम्मच इतकं मीठ. अजून मी अर्धा चम्मच घेतलेला आहे. पुन्हा मिक्स करून घेऊया. आता 2 मिनिटं आपण याला झाकण लावून छान अशी उकळी येऊन देऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण प्लेट काढूया. बघू शकता इथे मस्त असे सोयाबीनची भाजी आपली उकळत आहे. यामध्ये आपण थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे. आमचूर पावडरमुळे ना अजून टेस्ट भारी येते, आंबटपणा येतो त्याच्यामध्ये. तर तुम्ही जरूर आमचूर पावडर टाका. इथे सगळा कलर पण छान आलाय आणि ग्रेव्हीला आपल्या आता थोडंसं घट्ट करायचंय मला, म्हणजे इतकं पातळ नकोय. तर अजून थोडी शिजून घेणार आहे भाजी. तर छान अशी भाजी झालेली आहे, एकदम टेस्टी. सुगंध पण खूप छान येते, मस्तच वाटते. जरूर तुम्ही करून बघा. आपण चहा पावडरचं पाणी टाकलं होतं ना, त्याच्यामुळे पण ना भाजीला छान असा सुरेख कलर येतो आणि खूप मटणासारखी, एकदम हुबेहूब मटणासारखी भाजी दिसते बघा. कोणीच समजू शकणार नाही की ही सोयाबीन आहे म्हणून, कारण ही भाजी ना मटणासारखी टेस्ट येते ह्याची आणि खरंच खूप भारी वाटते ही भाजी खायला. तर तुम्ही जरूर अशा पद्धतीने करून घ्या. आता पुन्हा मी प्लेट लावून घेते. 2 ते 3 मिनिटं प्लेट लावून आपण शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजीला छान असं घट्टपणा आलेला आहे बघा. पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे याचं आणि मस्त ही भाजी झाली. तर मी गॅस बंद करणार आहे. तर आता थोडीशी आपण याच्यावरनं कोथिंबीर टाकून घेऊया. वाव, किती मस्त असं सुवास येत आहे माहिती आहे. खूप पाणी पाहिजे असेल अजून तर तुम्ही तेव्हाच बंद करा की थोडं पाणी असतानाच. तर मला जास्त पाणी नको होतं म्हणून मी पूर्ण अशी घट्ट करून टाकली ही भाजीला आणि एकदम मस्त झाली भाजी, एकदम मटणासारखी. काय मग, आवडली की नाही सोयाबीनची भाजी? चला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी दाखवल्याप्रमाणे नक्कीच ही भाजी तुम्ही करून बघा. तुमच्या घरातल्यांना पण आवडेल आणि तुम्हाला देखील आवडेल. माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.